प्रथम क्रमांक जो आहे तो याच्यामध्ये अतिशय सुंदर व्हिडिओ असणार आहे. आमची सहयोगी संस्था आहे ज्यांचं नाव आहे ग्राम ऊर्जा ह्युमन फाउंडेशन अंबाजोगाई. संस्था एज्युकेशन, विमेन एम्पॉवरमेंट अशा विविध विषयांवर बीड जिल्ह्यामध्ये काम करते आहे. या निमित्ताने संस्थेशी जोडल्यानंतर असं जाणवलं की ग्रामीण भागामध्ये रिसोर्सेस नाही आहेत असं नाही आहे. रिसोर्सेस जमा कसे करायचे हे फक्त आपल्याला जमलं पाहिजे. हे त्यांना दादासाहेबांना खूप छान जमलेलं आहे आणि त्या रिसोर्सेसना एकत्र करून दादासाहेब ग्रामीण भागातल्या मुलांच्या सोबत खूप छान काम करतात. प्राईम मिनिस्टर मुख्यमंत्र्यांची जी फेलोशिप आहे ती त्यांना मिळालेली आहे आणि खूप छान एक्सपोजर वेगवेगळ्या ठिकाणचं घेऊन ते वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शनही करायला जातात आणि त्यांच्या संस्थेचंही अतिशय उत्तम काम करतात. नमस्ते. बीड ज़िले की अगर ज्योग्राफी देखी जाए तो एक ड्रॉट प्रोन रीजन है जहाँ पे लाइवलीहुड की बहुत कम अपॉर्चुनिटीज़ है. तो हर रोज़ का फैमिली का जो भी गुजारा है उस चीज़ के लिए भी जो भी आर्थिक सहयोग लगता है उन सारी चीज़ों के लिए यहाँ की करीबन 7 लाख फैमिलीज़ हर साल करीबन 5 महीनों के लिए माइग्रेट आउट कर देती है. ग्राम हुनर प्रोग्राम के तहत हम वाले फार्म लेबरर और शुगर केन कटिंग माइग्रेंट कम्युनिटीज़ के जो बच्चे हैं उनका FLN मेजर हमारा फोकस एरिया है, क्योंकि वो एक वन ऑफ द वीकेस्ट एरिया है जहाँ पे हमें काम करने की ज़रूरत है. तो ग्राम हुनर में हम इन बच्चों के साथ काम करते हैं. पहले उनका FLN फिक्स करना, फिर उनके साथ अदर सोशियो इमोशनल स्किल्स कैसे उनके बढ़ सकती है ताकि उनको बेटर करियर अपॉर्चुनिटीज़ मिले. सो ग्राम उद्यम प्रोग्राम में हम महिला, किसान और युवक इनके बीच कैसे उद्यमिता को प्रयुक्त कर सकते हैं इसके ऊपर हम काम करते हैं. उसमें एक ख़ास बात ये भी है कि उस लोकल एरिया के जो भी प्रोडक्ट्स है जिसको ODOP में है या फिर GI टैग प्रोडक्ट्स है उसके ऊपर हम काम करते हैं. ग्राम कनेक्ट प्रोग्राम में हम ये देखते हैं कि जहाँ पे थाउजेंड्स ऑफ गवर्नमेंट स्कीम्स एक जगह पे है और दूसरी जगह पे ऐसे ग्रास रूट के सिटीजन्स है जिनको इन गवर्नमेंट स्कीमों के बारे में, गवर्नमेंट इनिशिएटिव्स के बारे में पता नहीं है. तो उसके अराउंड अवेयरनेस, एडवोकेसी और एंटाइटलमेंट उन स्कीमों के ऊपर कैसे लोगों को मिल सकता है इसके ऊपर हम ग्राम कनेक्ट में काम करते हैं. ग्राम कौशल प्रोग्राम में हम यहाँ की जो युवक है, युवती है जो कि कॉलेज स्टूडेंट्स है या फिर पोस्ट देयर 10th में है, उनके लिए हम शॉर्ट टर्म स्किलिंग कोर्सेस और स्कॉलरशिप इन सारी चीज़ों का प्रावधान करके उनको कैसे जल्द से जल्द हम कौशल्यपूर्ण बना सकते हैं और उसके साथ जॉब रेडी कैसे बना सकते हैं इसके ऊपर हम काम करते हैं. कार्यक्रम चालू झाला तसं मला शाळेतल्या शिक्षकात ही भरपूर बदल जाणवतो आणि वेळोवेळी आमची पालक मीटिंग होत असल्यामुळं एका महिन्यातल्या पूर्ण ॲक्टिव्हिटी आम्हाला समजून जातात की काय काय झालं काय नाही. तसंच शिक्षक लोक पण खूप चांगला प्रतिसाद देतात. आमच्या शाळेत जेव्हापासून आमच्या ग्रामोंजा फाउंडेशनच्या मॅडम आल्या आहेत तेव्हापासून त्या खूप चांगल्या उपक्रम घेत आहेत. तर मला त्याच्यात भाग घ्यायला, सहभागी व्हायला खूप आनंद होतो. आमच्या शाळेत 2 दिवसात ट्रेनिंग तुम्ही दिली आहे आम्हाला सगळ्या महिलांना गटातल्या, ते खूप छान वाटली आणि अनुभव घेतला. जे कर्ज कसं घ्यायचं, गुड लोन, बॅड लोन ह्याच्याबद्दल खूप माहिती दिली आणि म्हणजे व्यवहार ही कसा करायचा हे सगळं शिकवलं. त्याबद्दल धन्यवाद. खूप छान वाटलं. सुहासजींना विनंती करते, सुहासजींनी त्यांचं कौतुकही करावं आणि त्यांना बक्षीस द्यावं.